वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी शेत जमीन मोजणीला तीव्र विरोध दर्शवत अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परत पाठवले। कपाळावरील कुंकवाच्या जागे एवढी सुद्धा जमीन देणार नाहीत अशी आक्रमक भूमिका घेत शेतकरी महिला आणि पुरुषांनी जोरदार घोषणाबाजी करत मोजणी करणाऱ्या पथकाला पिटाळून लावले। वसमत तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाचा बराच मोठा भाग जाणार असून यात शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून ते भूसंपादनाला तीव्र विरोध करत आहेत। यापूर्वीही इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला विरोध करत अधिकाऱ्यांना परत पाठवले आहे। आज बाभुळगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी महिला आणि पुरुषांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला। त्यांच्या या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली। आज शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी बाभुळगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे अधिकारी आले असता आम्ही त्यांना सामंजस्याने समजून सांगून निवेदन देऊन ते वापस गेलेले आहेत। तरी तुमच्या माध्यमातून मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की साहेब, आमच्या शेतकऱ्यांना दुसरी उपजीविकाची साधन नसल्यामुळे हा शक्तीपीठ गेल्याच्या नंतर आमच्या येथील जो शेतकरी आहे एकतर अल्पभूधारक होणार आहे किंवा भूमिहीन होणार आहे आणि त्यांच्या जे पुढचं भविष्य आहे ते संपूर्णपणे अंधारात ढकललं जाणार आहे। कारण ह्या वयामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना कुठली कंपनी काम देणार नाही, त्यांना गाव सोडावं लागेल। त्याच्यामुळं या सर्व शेतकऱ्यांनी एक जीवाने असा निर्णय घेतलेला आहे की शक्तीपीठाला कुठल्याही प्रकारची आपली जमीन 1 इंचही द्यायची नाही। आणि दुसरी गोष्ट, विकास म्हणता तुम्ही, जर रोड करून जर विकास होत असेल तर तुमचा विकास तुम्हालाच लक्ष लाभो। आमच्या मनात कुठेतरी शंका यायली की नागपूर रत्नागिरी हा महामार्ग असताना जो आपण ग्रीन फील्ड करत आहात हा नेमका शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे का धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी आहे। याचा खोलवर जर अभ्यास करत गेलं तर कुठेतरी मनामध्ये शंका येते की जे तुमचं प्रायव्हेट पोर्ट किंवा बंदर गोव्यावर आहे आणि तिथून थेट माल तुम्हाला विदर्भामध्ये न्यायचा आहे आणि विदर्भातली खनिज जी संपत्ती जी आहे ती तुम्हाला बंदरावर नेऊन बाहेर देशामध्ये पाठवायची का, ही कुठेतरी पुसटशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होती। त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यावर जोर जबरदस्ती किंवा पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर जरी केला, आम्ही तर आता सध्या मरण्यासाठी तत्पर आहोत। कुठल्याही प्रकारची मोजणी आम्ही या शक्तीपीठाची होऊ देणार नाहीत। तुम्ही पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर केला किंवा इतर अधिकाऱ्यांनी जर आम्हाला काही जोर जबरदस्ती केली तर त्यांना आम्ही प्रतिकार म्हणून कुठलंही काही करणार नाही। याच्यानंतर जर आपण पुन्हा आमच्या जमिनीवर जर मोजणी करण्यासाठी आलात तर आम्ही आमच्या कुटुंबाची सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू, ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। एकच जिद्द, एकच जिद्द। हे शिंदे भाऊ आहे ना, आता शिंदे भाऊ न तेव्हा काय म्हणला, लाडक्या बहिणी म्हणून त्यानं आम्हाला 1500 रुपये पगार केला। त्या पगाराची आम्हाला काही गरज नाही, ती पगार बी देऊ नये, आमचे शेतकरी आमचे उद्ध्वस्त बी करू नये। आता हे फडणवीस साहेब आहे ना, हे फडणवीस साहेब एवढा कामल्यावर आला, याचं काय आम्ही नुकसान केलं? हे रोडवर आम्हाला बहिणी म्हणून म्हणालाय आणि असं रोडवर घ्यायलाय का? हे चांगलं वाटायला त्याला रोडवर घेणं? त्याच्या घरच्या बाया 6 मजलीवर बसतील, 10 मजलीवर बसतील, हे आम्ही निवडून दिलं म्हणून बसायला का? आणि आम्हाला ते असं रोडवर हिंडवायला का? उन्हातानानं आमच्या जमिनी उद्ध्वस्त झाल्या ना, आमच्या कुटुंबानं काय खायचं? आमच्या कुटुंबानं पुढे काय मागायचं? मागणी काय करायची? नोकर की नाही, त्याला रोड आहे, त्याला रोड करणं त्याच्या मनात रोड करायचा बसलाय। गावा परत 200 मुलगा पडलेला आहे, त्यांना मुलगी जर समजा कोणी दिली तरच ते लग्न करील ना, मग याला जमीन दिली तरच हे रोड करील ना। आम्हाला जमीन द्यायची नाही। धुरा जर गेला तर भावाची खाट पाडतो। हे तर सरकार आहे, याला कोण उभं राहू देईल? चोर सरकार आहे, चोर खानदानी चोर आहे, शेतकऱ्याचा पोटचाच नाही फडणवीस सुद्धा, याला शेतकऱ्याची कळकळ सुद्धा नाही, बिलकुल कळकळ येईन याला शेतकऱ्याच्या। काय बाईची येईन, लेकराची येईन। आज बाया टिकल्या काढून रोडवर उभ्या होता, टिकल्या काढून आज आम्ही गडी जेवढे येतं तेवढे याला मी रोडासाठी आम्ही सोडलेले येतं। त्याने एवढे गरीबी नाही आमचे, पण आमची जमीन आमच्या हक्काची जागेवर ठेवा। जमिनीसाठी आम्ही पिढ्यानपिढ्या लढत आलेले आहेत। पिढ्यानपिढ्या आमच्या आज्या पंजानं उंबराच्या दोड्या खाल्लेल्या आहेत, आंबाड्याच्या भाज्या खाल्लेल्या आहेत, पण पिढ्यानपिढ्या आम्ही त्या जमिनीवर जगत आलेले आहेत। आज आमची जमीन हिसकाटून देऊन याला काय करायचं? याला आम्ही या जमिनीचा हक्क देणारच नाही, देणार नाही म्हणजे देणार नाही। एकच जिद्द, शक्तीपीठ, एकच जिद्द। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।